एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँड मास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्यांचा सन्मान करू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शिवछत्रपती तिला जाहीर यापूर्वी दिलेल्या राज्य सरकारने आता काही मोठ्या पारितोषिकाची घोषणा कारण की जागतिक स्तरावर तुम्ही नाव कमवले। निश्चितपणे त्यामुळे ज्यांनी आपल्या भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे अशा खेळाडूंचा उचित सन्मान झालाच पाहिजे। म्हणून मी आमचे सहकारी उपमुख्यमंत्री दोन्ही आणि क्रीडा मंत्री यांच्याशी चर्चा करून आणि कशा प्रकारे त्यांचा सन्मान करायचा हे आम्ही ठरवू। निश्चितपणे या संदर्भात जर काही नवीन योजना आखण्याची आवश्यकता असेल तर त्या आम्ही निश्चितपणे आखू। आपले खेळाडू ज्या खेळामध्ये उत्तम खेळत आहेत त्यांना योग्य मदत झाली पाहिजे, वातावरण तयार झालं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला निश्चितपणे असेल। सर, गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतातील खेळाडूंमध्ये जो फरक पडलेला आहे, तर यावेळेस प्रथमच असं घडलंय की चायनाचे खेळाडू मागे होते आणि पहिल्या 2 स्पॉटसाठी भारतीय खेळाडू होते। आपण काय म्हणाल? नाही, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की पहिल्या दोन्ही स्पॉटवर म्हणजे या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू या आपल्या भारताच्या खेळाडू होत्या, दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी। मला असं वाटतं ही पण आपल्याकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच जसं दिव्या देशमुख यांचा आपल्याला अभिमान आहे तसंच आपल्या दुसऱ्या खेळाडूचा देखील कोनेरूचा देखील आपल्याला निश्चितपणे अभिमान आहे आणि आपल्या खेळाडूंनी इतर सगळ्या देशांना मागे टाकत आपल्याच 2 खेळाडू या अंतिम फेरीत पोहोचल्या किंवा फायनल खेळल्या, ही देखील मला असं वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। बुद्धिबळाच्या खेळात साधारणपणे दाक्षिणात्य बुद्धिबळपटूंचं वर्चस्व आतापर्यंत राहिलं, पण एका मराठा मुलीने 19व्या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं वर्चस्व जागतिक स्तरावर होतं। हे फार मला असं वाटतं विलक्षण अशा प्रकारचं आहे, कारण इतक्या कमी वयामध्ये म्हणजे किशोरवयीन मुलगी फायनलपर्यंत पोचते आणि 19व्या वर्षी या ठिकाणी अशा प्रकारे एक महत्त्वाचं ज्याला आपण एक टूर्नामेंट म्हणू शकतो ती त्या ठिकाणी ती जिंकते, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। देखिए, ये हमारे लिए बहुत ही खुशी की बात है कि हमारे महाराष्ट्र की, अपने नागपुर की दिव्या देशमुख, इन्होंने ये खिताब जीता है और अंतर्राष्ट्रीय जो चेस टूर्नामेंट है उसमें उन्होंने अपने ही देश की, भारत की ही हम्पी कोनेरू इनको हराकर इस टूर्नामेंट को जीता है। मैं कोनेरू हम्पी का भी उनको भी बधाई देना चाहता हूँ और ये विशेष है कि बहुत कम उम्र में इसको जीतने का काम उन्होंने किया है और इस उम्र में आते आते करीब 35 मेडल्स इससे पहले उन्होंने जीते हैं। तो एक प्रकार से बहुत ही अच्छी खिलाड़ी के रूप में हम लोग दिव्या देशमुख इनको देखते हैं। वो महिलाओं में 4थी ग्रैंड मास्टर है और हम लोगों को निश्चित रूप से उनसे और भी बहुत सारी अपेक्षाएं हैं, इसलिए हम लोग महाराष्ट्र सरकार की ओर से उनका निश्चित रूप से सम्मान करेंगे। सर, पहली बार ऐसा देखा गया कि गोल्ड और सिल्वर भारत को मिला है। जी, ये भी मैं ऐसा मानता हूँ कि एक नए भारत की परछाई हमको इसमें देखने को मिलती है, क्योंकि पिछले 10 वर्षों में मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से खेल और खिलाड़ियों को बढ़ावा दिया गया है, तो सारे टूर्नामेंट्स में, चाहे वो नेशनल लेवल के हो, इंटरनेशनल लेवल के हो, हर जगह हमारे खिलाड़ियों को अच्छा एक्सपोजर मिल रहा है और विशेष रूप से अंतर्राष्ट्रीय स्तर पर हमारे खिलाड़ी ये बहुत अच्छा परफॉर्म कर रहे हैं। हम देख सकते हैं ओलंपिक्स में, एशियाड में या कॉमनवेल्थ गेम में या फिर वर्ल्ड कप में, हर जगह हमारे खिलाड़ियों का एक बोलबाला दिखाई पड़ता है, एक अच्छा उनका परफॉर्मेंस दिखाई पड़ता है। तो मुझे लगता है ये हमारे लिए, देश के लिए बहुत अच्छी बात है। उनके परिजनों से बातचीत की, उनका ऐसा कहना है कि
समय समय पर प्रधानमंत्री जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का व्यापक सपोर्ट था, जिस वजह से परिवार में भी ज्यादा उत्साह रहा है। नहीं, बिल्कुल ऐसे होनहार खिलाड़ियों को सपोर्ट करना, ये मैं ऐसा मानता हूँ कि एक प्रकार से हमारी जिम्मेदारी भी है, और आगे भी ऐसे जो होनहार खिलाड़ी है उनको जितना सपोर्ट हम कर सकते हैं हम करने की कोशिश करेंगे। बहुत राजकीय प्रश्न आहे। राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून त्यांनी जे लोकसभेमध्ये दुबे, खासदार दुबे यांना जे धारेवर धरलं होतं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। त्यांनी हे म्हटलेलं आहे की तुम्ही या विषयावर बोलले, मात्र इतर 45 खासदार का म्हणताय का? मला याच्याबद्दल काही माहिती नाही, त्यांनी काय पत्र लिहिलं हे मला माहीत नाही, मला काही पत्र लिहिलं नाही त्यांनी, त्यामुळे मी ते काही वाचलं नाही आहे। ऑपरेशन महादेव अंतर्गत 2 पहलगामच्या हल्ल्यात सहभागाच्या 2 आतंकवाद्यांना खात्मा करण्यात असं आहे की आत्तापर्यंत जी माहिती आहे त्यात ऑपरेशन महादेवमध्ये 3 आतंकवाद्यांना या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे, आणि मला असं वाटतं की जे जे भारताच्या विरुद्ध अशा प्रकारचा हल्ला करतील त्यांना या ठिकाणी भारत कुठे पोचवेल हे यातनं स्पष्ट झालेलं आहे। यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे देखील नाही, त्यामुळे ज्यावेळेस या संदर्भात काही अधिकृत घोषणा होईल त्यांच्या संदर्भात त्यावेळेस मी त्याच्यावर बोलेन। सर, इस तरीके से ऑपरेशन महादेव चलाया जा रहा है, घुसपैठ रोकी जा रही है, 3 आतंकवादियों को ढेर किया गया, बड़ी मात्रा में गोला बारूद भी बरामद किए गए हैं। देखिए, लगातार हमारी सेनाएं और हमारे सिक्योरिटी फोर्सेस ये आतंकवादियों के खिलाफ ऑपरेशन चला रहे हैं, और ये भी मैं ऐसा मानता हूँ कि भारतवासियों के लिए एक महत्वपूर्ण घटना है कि ऑपरेशन महादेव के तहत 3 आतंकवादियों को मार गिराया गया है। जो भी भारत के खिलाफ लड़ाई करेगा और भारत में आतंकवाद फैलाएगा, हमारी सेना और हमारे फोर्सेस उनके साथ इसी प्रकार का सलूक करेंगे। एका खडसेंनी ट्विट केलेला, त्यांनी म्हटलं की डॉक्टर खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल लवकर आला, मात्र पुण्यातलं पोषण प्रकरण जे होतं त्याचा अहवाल यायला वेळ लागला, एकूणच पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। असं आहे, मी दुपारी देखील बोललो की मला या संदर्भात कुठलंही राजकीय वक्तव्य करायचं नाही। शेवटी पोरशे प्रकरणामध्ये आपल्याला कल्पना आहे की ज्या लोकांनी त्या अहवालामध्ये गडबडी केली त्यांना नोकरीतनंच काढून टाकलेलं आहे, त्यामुळे कोणीही गडबड करेल तर त्याच्यावर कारवाई होईल, आणि तेव्हापासनं जे काही अहवाल आहेत ते योग्य आले पाहिजेत आणि वेळेत आले पाहिजेत, अशा प्रकारचा हा प्रयत्न त्या ठिकाणी विभागाचा आहे। आणि शेवटी एखादा अहवाल आधी आला, एखादा अहवाल नंतर आला, या गोष्टींवरनं मला असं वाटतं की याचं मूल्यमापन करता येत नाही। माझी अपेक्षा आहे की मीही याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही, आणि त्यांनीही विनाकारण याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये। त्यातनं मला असं वाटतं की कुठेतरी त्यांच्याकरताच ते योग्य दिसणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।